राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंतांवर रविवारी रेहेजा हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया पार पडली आहे। डॉक्टर आनंद आणि त्यांच्या टीमनं उदय सामंतांवर शस्त्रक्रिया केली। सध्या मंत्री सामंत यांची प्रकृती स्थिर आहे। संपूर्ण मुंबईत लावलेल्या एका बॅनरची जोरदार चर्चा रंगली। मराठी माणसा मुंबई वाचव अशा आशयाचे बॅनर सध्या लक्षवेधी ठरत आहेत। पायाखालची जमीन एकदा गेली की ती परत मिळत नसते। मराठी माणसा मुंबई वाचव अशा आशयाचे फलक मुंबईमध्ये लावण्यात आले। मुंबई मनपा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या वातावरण तापल्याचं पाहायला मिळतं। तेजस्वी घोसाळकर यांच्या भाजप प्रवेशावरनं शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय। तेजस्वी यांना उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहायचं नव्हतं असं त्यांनी म्हटलंय। तर घोसाळकर कुटुंबाला नंतर भेटायला कुणी फिरकलंही नाही अशी टीका शिरसाटांनी केली आहे। मुंबईत उद्धव ठाकरेंनी उद्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा बोलावलाय। या मेळाव्याचं पोस्टर सोशल मीडियावर शेअर केलं। मुंबईच्या भविष्यासाठी करून दाखवलं ते अभिमानानं सांगूया अशी टॅगलाईन या मेळाव्याला देण्यात आली आहे। त्यामुळे उद्धव ठाकरे आता काय बोलणार याकडे लक्ष लागलेलं आहे। नोकरी बदलल्यानंतर आधीच्या कंपनीमधील पीएफ कसा ट्रान्सफर करायचा अशी चिंता कर्मचाऱ्यांना सतावत असते। मात्र आता नोकरी बदलली तरी पीएफची चिंता राहणार नाहीये। लवकरच नवीन स्वयंचलित हस्तांतरण यंत्रणा सुरू होणार आहे अशी घोषणा ईपीएफओनं केली आहे। या यंत्रणेमुळे जवळपास 80 दशलक्ष कर्मचाऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे। मनपा निवडणुकीमध्ये महायुतीत लढण्यासाठी भाजप शिवसेनेत वरिष्ठ पातळीवर हालचाली सुरू आहेत। असं असताना संभाजीनगरमध्ये मात्र उलटं चित्र आहे। संभाजीनगर शहरात महायुतीमध्ये मोठा भाऊ कोण यावरून शिवसेना भाजपमध्ये कुरघोडीचं राजकारण सुरू आहे। भाजप अंतर्गत सर्व्हेचा दाखला देत जास्त जागांसाठी आग्रही आहे। मात्र शिवसेनेनं हा दावा फेटाळलाय। मतदार यादीतल्या घोळावरून मनसे आक्रमक झालेली आहे। कळवा मुंब्र्यातील निवडणूक आयोगाच्या कार्यालयात मनसेनं तोडफोड केली। मतदार यादी अपडेट करण्याकरता फक्त एकच कर्मचारी उपलब्ध होता। त्याबरोबर संपूर्ण मतदारसंघामधील मतदार याद्या हाताळण्याकरता अपुरी कर्मचाऱ्यांची संख्या असल्यानं मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाले। राज्यातील शाळांमधील छडी लागे छमछमला आता पूर्ण विराम मिळणार आहे। कारण मुलांना शिक्षा केल्यास संबंधित शिक्षकासह शाळेवरही कारवाई केली जाणार आहे। शिक्षकांनी शालेय कर्मचाऱ्यांना विद्यार्थ्यांना शारीरिक आणि मानसिक शिक्षा देण्यास मनाई आहे। प्रतिबंधित कृत्यांमध्ये मारहाण करणं किंवा चापट मारणं, कान किंवा केस उपटणं, विद्यार्थ्यांना उठाबशा काढायला लावणं अशी कुठलीही शिक्षा करता येणार नाही। शाळेमध्ये उशिरा आल्यामुळे उठाबशांची शिक्षा काढण्याच्या शिक्षेमुळे मुलाचा मृत्यू झालेला होता। हे प्रकरण शाळा व्यवस्थापनाला चांगलंच भोवलं। शिक्षण विभागानं संबंधित शाळेची मान्यता रद्द केली आहे। या मुलीच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी शिक्षण विभागानं स्थापन केलेल्या समितीनं सादर केलेल्या चौकशी अहवालानंतर कारवाई करण्यात आली। बिबट्याच्या मुक्त संचाराविरोधात थोड्याच वेळात संगमनेर तालुक्यामध्ये जनआक्रोश आंदोलन करण्यात आलं। प्रांत कार्यालयावर शेतकरी आणि ग्रामस्थांचा हा मोर्चा धडकला। यावेळी आमदार सत्यजित तांबे अधिकाऱ्यांवर संतापल्याचं पाहायला मिळालेलं आहे।